गुड मॉर्निंग. आणि बघून कळतच असेल की ही आहे सॅटर्डे मॉर्निंग, कारण की मुलं घरी आहेत सगळे दोन्ही आणि ते करतायत पोर्ट्रेट शिवाजी महाराजांचं. तर दोघंही बसलेत छान शांत आणि म्हणलं करा, कारण की आज फ्री असतो दिवस आणि उगाचच उठल्या उठल्या अभ्यासाला बसवायची काही इच्छा नसते आणि टी व्ही बघितलं तर आपलाच रागराग होतो. त्याच्यामुळे काहीतरी कामाचं करा, पोर्ट्रेट करा, चित्र काढा, कलर करा, खेळायचं त्यांना नव्हतं कारण ऊन खूप होतं बाहेर, म्हणून म्हटलं मग पोर्ट्रेट काढा आणि ते छान आहे त्याच्यामध्ये, म्हणून म्हटलं पोर्ट्रेट काढा. जेवले आणि मग वरती घेऊन गेली त्यांना झोपण्यासाठी. झोपणं सोडून दुसरीच मस्ती त्यांची चालते आणि अशी मस्ती करत होते दोघं जण. त्यांना झोपवलं, ध्रुवला झोपवलं आणि खाली आले कारण की आणि वाऱ्यामुळे सतत आंबे पडतायत आणि आंबे पडतायत म्हणजे जे पिकायला घालतो आपण त्याचं क्वांटिटी कमी होते. म्हणजे एकूण आले असतील ते 400-500 झाडावरती आणि आत्तापर्यंत 100-1 तर पडूनही गेले. म्हणजे पिकत घालायला फक्त 100-1च उरतील असं वाटतंय मला, कारण की आमचा केसर आंबा आहे आणि इतका गोड आहे आणि खूप मस्त क्वालिटी आहे केसर आंब्याची. आणि आता गहू दळायला टाकायचे आहे, दळण करायचं आहे, म्हणून मग गहू चाळायला घेतलेत आणि त्याच्यामध्येही मला बारीक बारीक टोके दिसत आहेत. तरी मी ना भरणं बंद केलं आहे गहू, कारण की आम्ही पहिले भरायचो, वरती वाळत टाकायचो, पण आता वरती नेणं आणणं खूप अवघड झालं आहे आणि परत ते ठेवणं आणि त्याच्यामध्ये कधी कधी किडे पडले ना, म्हणजे टोके पडले ते काळे काळेवाले, तर मग ते गपशत होऊन जाते सगळ्यासाठी. म्हणून मग मार्केट यार्ड जवळ आहे आणि उगाचच साठा करून ठेवण्यापेक्षा आणता येतं, म्हणून मग घरात आणून मग ते थोडे थोडे आणून 50-50 किलो मग तेच दळण करायला सोपं पडतं. म्हणून मग आता हे दळण करायला घेतले. एका टायमाला 15 किलो दळण करून आणते, म्हणजे 15-20 दिवस तरी टेन्शन नाही दळणाचं. तर मग करून घेते. आता मुलं झोपलेली आहेत अजून. आणि झाडांची पानं पडायला लागली आहेत. बारीक बारीक जिऱ्यासारखी पानं असतात ही, आणि ते पानं पूर्ण बाहेर, म्हणजे मावशी सकाळी झाडून जातात तरी पण संध्याकाळपर्यंत असा कचरा होतो. हे सगळे बारीक बारीक पानं आहेत. गुलमोहरचं झाड आहे ते, आणि उन्हाळ्यामध्ये अशी पानं पडतात. थोड्या दिवसांनी आता ते टेनिस बॉलसारखे बॉल पडतील, त्याचाही फार कचरा होतो. नंतर फुलं पडतात रेड कलरची, त्याचाही कचरा होतो. म्हणजे बारमाही सीझनचं ते झाड आहे, त्याचा कचरा होतच राहतो. तर असं ते कचरा भरून घेतला मी, कारण की मुलं आता उठली की पहिले खेळायला बाहेर सुटतील, तर त्यांना एवढ्या कचऱ्यात खेळणं पॉसिबल नाही, म्हणून मग पहिले कचरा काढून घेतला. गहू चाळून झाले, पाट्या बाहेर ठेवून दिल्या आणि कडी लावून घेतली. या जाळ्यांमध्ये सगळे पाट्या वगैरे ठेवते. आता कपडे राहिलेत आणायचे, ते पहिले काढून घेते. वाळलेले आहे. 4 वाजलेत. पिल्लू उठलेलं आहे आता आणि कामं पण ऑलमोस्ट सगळी झाली आहेत दुपारची. तर आता करायला घेऊयात पास्ता, कारण की पास्ता मागतोय प्रिहाने. रुद्र अजून झोपला आहे. 5:30 वाजलेले आहेत आणि आता बघूयात काय करायचं आहे मेनू. सकाळी काय बनवायचं, संध्याकाळी काय बनवायचं, सकाळी काय बनवायचं, संध्याकाळी काय बनवायचं, याच्यातच दिवस जातो आणि त्यांच्या तयाऱ्या करण्यामध्ये. तर चला पास्ता बनवूयात. आईंनी भाज्या आणलेल्या आहेत आणि त्या पण साफ करायला ठेवल्या आहेत. टमॅटो संपले होते, गवारची भाजी आणली आणि अवताराचं बट निघाली माझी. ठेवते खाली, गेली होळी.
बस. असं काय सारखे ओ कोणाबरोबर कोणाबरोबर हा ती आली का तुमच्याबरोबर खेळायला कधी स्वराबरोबर होळी खेळायची हा कोण आहे ती कुठे राहते कुठे राहते बोचऱ्या मुलांसाठी साधा सिंपल पास्ता इज रेडी. त्यांना हॉब्स वगैरे काही आवडत नाही. How's it? Nice. You like it? Yeah. You want more? No. Okay. तर आज आहेत कोंबडी वडे कोंबडी वडे कोंबडी वडे कोंबडी वड्यांबरोबर त्या दिवशी आणलेल्या काजूची भाजी. कारण की आमच्या इथे चिकन खात नाही कोंबडी वड्यांना. लागलं मला. आता गेला तू आता गेला तू मजा आली मला. या नाही बोलत सांगतील का आई सांगते नाही. एसीच्या रिमोट मध्ये टाकले ना नवीन सेल कार आणले तर चालू नाही होते तो. हा त्याला मुद्दाम लावलं मी. होली नाहीये ते पीठ आहे. मला लावून ना प्लीज. अरे त्याला मुद्दाम लावलं तू त्रास देत होता ना मला. प्लीज मम्मा प्लीज फक्त एकच. आता बस झालं. मम्मीला देऊन टाक. मम्मीला देऊन टाक. तुझ्या मम्मीला दे. तुझ्या मम्मीला दे. कॅटल कॅटल प्रिया पत्ते मम्मा मम्मा धूपर मागतोय. नको पिलं त्यांनी. काजू सोलून घेते भाजीसाठी. थोडे गरम पाण्यात टाकले होते कारण की फ्रीझरमध्ये ठेवले होते मी. तर थोडेसे त्याचं जे साल आहे ते फुगून वरती आले होते तर पटकन निघाले. आता माहीत नाही काय बरेच वेळ उभा राहून पाय खूप दुखतात. त्याच्यामुळे मग इथे किचनची जी माझी चेअर आहे त्याच्यावरती मी बसून सोलून घेते. बऱ्याच वेळास कापायचं असेल काही तर. असे वडे काढलेले आहेत आणि छान झालेले आहेत.
ते हात नको लावू. तर अशी काजूची मसाल्याची भाजी रेडी आहे आणि वडेही रेडी आहे, सलाडही रेडी आहे. आणि असं जेवण आम्ही संध्याकाळी निघालेलो आहोत बाहेर. ब्लॉग कंटिन्यू केलेला आहे मी. हा संडेची इव्हनिंग आहे आणि सॅटर्डे संडे फुल बिझी असतो आमचा. म्हणजे मला मोबाईल धरायला सुद्धा टाईम नसतो, इतका बिझी. कारण की 3 मुलं घरी आहेत आणि सगळे घरी असतात. तर मग सगळं जेवण पाणी सगळं करत करत उशीर होऊन जातो. आम्ही बाहेर पडलेलो आहोत कपडे घेण्यासाठी, कारण की रुद्रचा बर्थडे आहे या वीकमध्ये आणि त्याच्यासाठी शॉपिंग करायची आहे. तर आम्ही निघालो वेस्ट साईडमध्ये. इथून तर एक शॉप जे आम्हाला आवडतो आहे मॉल, तिथेच थोडी शॉपिंग करायला निघालो आहे. मी पोचलो आहे. बेबीला लटकवून माझी तयारी झालेली आहे आणि आम्ही सुटलेलो आहोत. हे छान आहेत बघा. हे कुठे होते आपण आलेलो तेव्हा? इवन कलर पण छान आहेत सगळे पेस्टल. रुद्रा खरंच घेऊ का? हा मुलांना कपडे घेऊन थोडीशी हलकी भूक लागलेली आहे, त्याच्यामुळे वेबसाईटच्या बाहेर आमच्या इथे काऊ गल्ली आहे, तर तिथे मोमोज खायचे होते आणि मुलांना हॉटडॉग. तर तिथे आम्ही थांबलोय, म्हणजे जातोय मोमोज खायला. मोमोज आणि हॉटडॉग खायचंय पोरांना. मोमोज आहे रुद्र. तुला ते झालं ना की ते पाहिजे तर अजून आपण घेऊ. मुलांना हे सगळं खाऊ घालून, म्हणजे हॉटडॉग खायचा होता 5 दिवसांपासून, म्हणलं चला खाऊया. आणि हे खाऊन जाऊन आम्ही घरी गेलो. घरी चिकनची भाजी चपाती सगळं पडलेलं होतं तसंच, आणि मी तर खाल्ले. आणि घरी आल्यावरती परत चिकन सॉटे केलेलं आहे. हे रुद्रच्या पप्पाचं डिनर आहे आणि अशा प्रकारे ब्लॉग संपलेला आहे. तर भेटूयात उद्याच्या नवीन फ्रेश ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.